कितना लगाव है ना इस राधा कृष्ण मंदिर में, आणि तुम्ही विचारही करू शकत नाही इतकं सुंदर आणि अनुभूत आहे। आणि आज आम्ही आलो आहोत देशातील सर्वात सुंदर मंदिरात। जय श्री कृष्णा। गोवा हे राज्य बीच निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं। मी आज आली आहे गोवामधील सुप्रसिद्ध मंदिर बिर्ला राधाकृष्ण मंदिर। हे मंदिर गोवामधील दाबोलिम एअरपोर्टपासून 5 किलोमीटर अंतरावर असून या मंदिराचा विस्तार हा 3.6 एकरमध्ये पसरलेला आहे। हे मंदिर 22 महिन्यांमध्ये 1500 कारागिरांनी पूर्ण करून कारागिराची कलानुसार एकदम अप्रतिम आहे। भारतातील लोकांचे श्रद्धास्थान असून कुशल कारागिरांच्या कलाकृतीचे उत्तम उदाहरण आहे। या मंदिराचा कळस हा 75 फूट असून यापूर्वी कळसावरील भिंतीवरील भारतीय धार्मिक कथा कोरीव स्वरूपात आहेत। खरंच येथील दृश्य पाहून विश्वासही बसत नाही, एवढ्या कमी महिन्यात पांढऱ्या संगमेश्वरावरील दगडात कोरण्यात आलेले आहे। हे मंदिर भी. कुमार मंगलम बिर्ला यांनी बांधले। त्यांनी हे मंदिर त्यांचे आजी आजोबा बी.के. बिर्ला आणि श्रीमती सरला बिर्ला यांना समर्पित केले आहे। मंदिराच्या आवारात त्यांचे पुतळे कोरीव स्वरूपात दिसून येतात। बिर्ला कुटुंबीय यांचे प्रमुख उद्दिष्ट हे लोकांना सुख मन शांती मिळेल, म्हणूनच त्यांना जवळजवळ 30 मंदिरे पूर्ण भारतात बांधली आहेत। या मंदिराचे उद्घाटन हे प्रमोद सावंत यांच्या उपस्थित जय सद्गुरू शंकर आचार्य गोव्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले होते। तसं बघायला गेल्यास हे फक्त बिर्ला राधाकृष्ण मंदिर नसून इथे तुम्ही दर्शनही घेऊ शकता। श्री राम, श्री पार्वती, गणपती बाप्पा आणि हनुमान यांचीही राधाकृष्ण मूर्तीची उंची ही 7 फूट उंच आहे। तसेच सकाळी तर सुंदर दिसतेच मंदिर, परंतु रात्रीच्या सुंदर लाईटीच्या प्रकाशात एकदम सोन्यासारखे चमकते। माझ्या अनुभवावरून सांगेन, रात्रीच्या वेळेस भेट द्या। तुम्ही पण दुसऱ्या दुनियेत गेलात असे तुम्हाला वाटेल। जवळजवळ हजारो लोक या मंदिरात भेट देऊन दर्शन घेतात। हे मंदिर दररोज सुरू असते, परंतु दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत हे मंदिर बंद असते। जय श्री कृष्ण। राधे राधे।